नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग सुरू करण्यामागचं रिझन म्हणजे रिझन काहीच नाहीये मित्रांनो. रिझन काय नाही, स्टार्ट आज करण्याचं जनरली असं स्टार्ट केलं आहे. आज विदाउट संडे आहे. एनी रिझन. संडे आहे म्हटलं, सॅटर्डेचा आमचा जो शेड्यूल होता व्लॉगचा तो आम्ही मिस केला आहे. ऍक्च्युली ना व्लॉग नाही मागचं रिझन पण हेच आहे की आमचा थोडा मागचा वीक पण थोडा असा मागचा आणि त्याच्या मागचा 2 वीक झाला आम्ही हेल्थ वाईज चांगलं नाही करत आहोत आणि प्लस डॉक्टरकडे गेलो, काही टेस्ट वगैरे केल्या आम्ही. बट आता आम्ही फिट आहोत. थोडं स्लो घेतलं बेसिकली आम्ही. म्हटलं जास्त दगदग करायला नको. प्लस आम्हाला ऑफिसचं पण खूप काम होतं. फ्रायडेला तर मला खूप जास्त लेट झालेलं. मग त्यामुळे म्हटलं आता जाऊ द्या, सॅटर्डेचं आमचं असंही मिस झालंय. आमच्याकडे काही कॉन्टेंट पण नव्हतं टाकायला. मग अननेसेसरी उगाच काही पण टाकण्यापेक्षा मग म्हटलं की ठीक आहे, चला आपण निवांत संडेला ब्लॉग स्टार्ट करूयात. सो आज ब्लॉग स्टार्ट केला आमचं. आता आम्ही बाहेर जातोय या म्हणजे मी माझ्या पप्पांसाठी आम्ही फ्लॅट बघतोय. याचे पप्पा इथे आम्ही जिथे राहतोय ना त्यांना तिथे फ्लॅट घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आम्ही काही बघितलेत ऑप्शन्स खूप सगळे. आज परत बघायला जातोय 1-2 ऑप्शन्स. तर आता ते ब्रोकर येणार आहेत. तर आम्ही आता निघू, तिथे जाऊ. त्यानंतर तिथनं आलं की आम्ही थोडा वेळ झोपू, आराम करू, म्हणजे बेसिकली दुपारी. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट जी झाली ना काल, ती तुम्हाला सांगतो. ती मी व्लॉग मध्ये नाही पण त्याचा शॉर्ट मी टाकलाय. लिटरली ना या मॅडमला मी रंगे हात पकडलंय पार्सल कलेक्ट करताना. 10वं किंवा 12वं पार्सल असेल दिवसाचं, तर ते मी पकडलंय तिला ऑन कॅमेरा. आणि त्याचा मी एक शॉर्ट पण हे केलाय, आम्ही शॉर्ट केलाय, तो टाकलाय आपल्या चॅनलवरती, तर तुम्ही बघू शकता. तर लाईक करत जा शॉर्ट्सला. पण आमचे शॉर्ट्स रेग्युलर येतात. ट्राय करतो आम्ही थोडं की शॉर्ट्सच्या बाबतीत तरी ओके, मला आलाय ब्रोकरचा कॉल. स्वतः आम्ही निघतो आणि थोड्या वेळात तुम्हाला भेटतो. संध्याकाळचा कसं प्लॅन होतो ते सांगतो, कारण आमचंच आणखीन आज काही प्लॅन फिक्स नाही आहे. सच टेंटेटिव्ह आहे सगळं. तर आल्यानंतर तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये आम्ही सगळं. मगाशी तुम्हाला म्हटलेलो की आम्ही बाहेर जाऊन येतो. ते जे फ्लॅटचं काम आहे ते करायचं होतं, ते केलं. म्हटलं थोडं बाहेर कॉफी किंवा नारळ पाणी घेऊ, तर आम्ही नारळ पाणी घेतलं. आणि मग घरी आम्ही म्हणजे तेव्हा ते काम आमचं झालं. त्यानंतर आम्ही घरी आलो. तेव्हापासून आम्ही जे झोपलो होतो मित्रांनो, बाहेरून आल्यापासून आम्ही जे झोपलो होतो ते आत्ता उठलोय 2 तासानंतर. असं झोपलो की आम्ही एकदम मोठा काहीतरी डोंगर उचललाय. मला तरी जाग आली कशी तरी, मी याला बळच उठवलंय. काल आम्ही पायनॅपल कट करून आणलं होतं. तर मेन सांगायचंच राहिलं. आमच्या इथे ना आमच्या एरियामध्ये इथे काय लागतं रे, आमच्या एरियामध्ये इथे ना फार्मर्स मार्केट असतं. तर काल आम्ही तिथे जाऊन सगळ्या व्हेजिटेबल्स घेऊन आलो होतं. तर विकीचं कसं आहे ना, त्याला सिलेक्टेड फ्रूट्स आवडतात. तर पायनॅपल हे त्याचं फेवरेट फ्रूट आहे. आणि आम्ही बाहेर जर कुठे गेलो तर त्याला पायनॅपल ज्यूस घ्यायला खूप आवडतो. तर तिथे पायनॅपल दिसलं, मग ते लहान मुलांचं नसतं का की आपण घेऊ, पण आपण इथनंच कट करून घेऊ, म्हणजे घरी जाऊन कष्ट पण नको करायला. मग आम्ही ते कट वगैरे करून घेतलं कालच त्यांच्याकडनं. तर आज मला सकाळपासून 2दा आठवण करून दिलेली आहे त्याने की आपल्याला पायनॅपल खायचे का, तर फक्त त्याला ते आवडतात. ह्याच जागी दुसरं फ्रूट असलं असतं ना कुठलं, तर अजिबात लक्षातच राहिलं नसतं आमच्या की फ्रूट खायचं आहे, म्हणजे विकीच्या तरी स्पेसिफिकली. इथे बसलाय लोळत. उठायचं नाही का, फ्रूट खायचं नाही का? हा कर ना, दे ना पटकन. मस्त. आता मी त्याला छान रेडी करते. चाट मसाला टाकते, त्यानंतर थोडंसं मीठ टाकते, खातो आम्ही ते. आणि मग त्यानंतर 5 वाजले आहेत, म्हणजे आता 5 पण नाही वाजलेत आणखी, पण बाहेर एवढं खराब ऊन आहे, बाप रे. ऑफिस असतं का? आणि ते जेव्हा सांग यांना आपलं कसं काय होतं. आता आय थिंक थर्सडेला आणि थर्सडेला मी वर्क फ्रॉम होम करत होतो. एवढा पाऊस झाला, इतकं छान वातावरण झालं, असं खूप छान. आणि आम्ही दोघं पण काय तर आम्ही ऑफिस करत होतो. आम्हाला बाहेरचा जो काही वातावरण झालं ते एन्जॉय नाही करता आलं. आणि मला असं वाटतच होतं फ्रायडेलाच की सॅटर्डे संडेला ना काहीच पाऊस वगैरे असणार नाही, इतकं ऊन असेल. आणि तसं झालं लिटरली. थोडं पण वातावरण असं ढगाळ नाहीये बाहेर. 5-5:15 झाले तरी पण खूप जास्त तापलेलं असतं. कडक ऊन आहे, कडक एकदम, खूप जास्त. त्या दिवशी एवढं पुण्याचं वेदरने खरंच काय कमाल केली आहे. मस्त. आय थिंक
मंडे ट्यूजडे वेनसडे 3 दिवस आमच्याकडे इकडे पुण्यामध्ये वन डे काय म्हणते मी, मंडे ट्यूजडे वेनसडे आमच्याकडे खूप छान पाऊस झालेला पुण्यामध्ये. आणि असं झालेलं ना की मी तरी ॲटलिस्ट 15-20 मिनिट बाल्कनीत गेलेली, छान एन्जॉय केलेला पाऊस. याला तर उठणं याला माहीत पण नाही पुण्यात किती पाऊस झालेला. कारण पूर्ण वेळ तो मीटिंगमध्येच होता. 1-2 तास जे पण पाऊस चालू होता हा मीटिंगमध्येच होता. त्यामुळे याला काही समजलंच नाही. याला याचे काका विचारतात की पाऊस झाला का पुण्यात? म्हणतो हो थोडा झाला. म्हटलं थोडा? सगळं पडत होतं, उडत होतं, एवढं वादळ होतं आणि पाऊस होता. ठीक आहे चलो गप्पा पुरे. आता पटकन ते खातो आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला? काय प्लॅन आहे आपला? आमचा आज काहीच प्लॅन नाही मित्रांनो. रॉ व्लॉग आहे हा खूप जास्त, हो की नाही? खूप वेळची भूक लागली होती मला. सगळं पायनॅपल खाऊन झालं, त्यानंतर बाकी पण खाऊन झालं, पण एवढी भूक लागली आहे ना, म्हटलं काहीतरी बनवूयात पटकन. तर घरात असं सध्या मला पास्ता मिळाला आहे, पास्ता करते? हां व्हीट पास्ता. अरे वा. तर म्हटलं पटकन मॅगी बनवूया. केलीस तरी चालली असते. मॅगी नाही आहे घरात, ओके. मॅगी नसते घरात जास्त करून, खूप रेअरली आणून ठेवतो आम्ही. तर पास्ता आहे, व्हीट पास्ता आहे तो. मग मी आता बॉईल करायला ठेवला. आता पटपट सगळं चॉपिंग करून किती वेळ घेते लागेल? आणि दाखवते. 10 मिनिट. 10 मिनिटामध्ये पास्ता हां होईल. म्हणजे 10-15 मिनिट. मी पण बिग बॉसची फॅन झाली. त्यानंतर आम्ही ब्लॉग असा कॅमेरा एकदम हातात उचलला. ॲक्च्युली आम्ही तुम्हाला म्हटलेलो की पास्ता बनवतो. त्यानंतर पास्ता बनवला, खाल्ला पण आणि शूट करायचं विसरून गेलो. खाता आय थिंक आपण हा तेवढंच दाखवलं फक्त. हा हा, दाखवलं वाटतं दाखवलं थोडं, का? पण हा. मग नंतर काय विसरून गेलो, ते पास्त्यावरच सुटून पडलो आम्ही. आणि त्यानंतर आम्ही चहा घ्यायला बाहेर पण गेलेलो. तर ते पण म्हटलं आम्ही असं दोघांचे काय माहिती काय झालं, आम्हाला लक्षातच नाही कॅमेरा घेऊन जायचं. आम्ही शूट नाही केलं. बरं फोनमध्ये पण करू शकत होतो, हो. ते पण नाही केलं आम्ही. मग आल्यानंतर जेवण केलं. जेवण करता करता भाऊचा धक्का बघितला आजचा. हा, तर रितेश त्यात देशमुखचा. हां, तर आज त्यांनी ते हे पण टीजर पण दाखवलं हा, याचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूवीचं. हा. तर छान होतं. आम्ही ॲक्च्युली धुरंधर 2ला गेलेलो ना, तेव्हाच तेव्हा बघितलं आम्ही. बघितलेलं. तर आम्हाला आवडलेलं. असं होतं आमचं की जाऊ आपण, काय 1 मेला रिलीज राईट होतोय तो राईट मूवी. राईट. तर करूयात ते पण प्लॅन आम्ही. आणि हां आज सागर इलिमिनेट झाले. तर ॲक्च्युली मला चांगला कॉन्टेस्टंट वाटत होता तो. मी हा, पण तो आता आहे बिग बॉस चांगला. फॉलो करायला लागली. मला एक्सपेक्टेड नव्हतं इलिमिनेशन सागरचं, बट ठीक आहे आता चलो झालं इलिमिनेट. येस. तर असा होता आमचा दिवस, आता काही केलं उद्यापासून नाही. परत आमच्या सुरू ऑफिस, एके ऑफिस. तर काही एवढंच होतं आजच्या आज काही डे असं मध्ये. आधीच एवढं काही आम्ही म्हणजे सांगितलेलं आमचा की, प्लॅन होता तुम्हाला, जसं आम्ही बोललो की आम्ही बाहेर जाऊ. फिनिक्सला, पण ते सांगितलं तुम्हाला की आम्ही ते कॅन्सल करतो, नेक्स्ट नेक्स्ट वीक वीकेंडला जाऊ. मी. कारण आता कसं झालं, आमचं कसं होतं, दोघांचे एनर्जी लेवल्स एवढ्या डाऊन होत आहेत ना. आम्ही थोडं दुपारी बाहेर गेलो फक्त उन्हात, तर आल्यानंतर डायरेक्ट 2 तास झोपलो होतो आम्ही. हा. हां हो ना. आणि ही आमच्याबरोबर नेहमी कुठे जाऊन आलं तरी पण होत आहे. बट ठीक आहे चलो आता असो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आम्ही असे छोटे थोडे इंटरॅक्टिव्ह शॉर्ट्स पण ट्राय करतोय, तर आय होप ते पण तुम्हाला आवडत असतील. जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर पण करा, चॅनलला कमेंट पण सबस्क्राईब करा करा. खाली. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन सी यू, Bye. बाय.